नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवेंच्या अंगरक्षकाच्या दादागिरीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। नेरळमधल्या राजबाग सोसायटीच्या गेट जवळ भर दिवसा व्यक्तीला मारहाण केली गेली आहे। भर रस्त्यात मारहाण होत असताना लोकांनी बघ्याची भूमिका घेतल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाहीये। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता पोलिसांकडे तक्रार करणार येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। सोशल मीडियाच्या हँडलवरून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दरम्यान आमदारांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाला मारहाण करणारा आणि मारहाण झालेल्या दोघेही मित्र असल्याचं म्हटलंय। अक्षय कुडकेलवार माझे सहकारी थेट आपल्या सोबत आहेत। अक्षय, महेंद्र थोरवे यांच्या अंगरक्षकानं एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। नेमकी ही व्यक्ती कोण आहे, आता काय कारवाई करण्यात आली आहे? तृप्तीची माहिती आपल्याला मिळते की शिवा नावाची ही महेंद्र थोरवे यांचा स्थानिक बॉडीगार्ड असल्याचं कळतंय, अंगरक्षक असल्याचं कळतंय, नेरळ येथील रहिवासी असल्याचं कळतंय आणि त्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर अत्यंत हिंसक पद्धतीने एका व्यक्तीला मारहाण केली जाते आहे। रॉडच्या सहाय्याने मारहाण करताय आणि ज्या व्यक्तीला मारहाण केली जाते आहे त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब देखील त्या गाडीत बसून आहे। त्यांच्याकडनं त्यांच्या रडण्याचा किंचाळ्यांचा आवाज देखील त्यांचा येतोय, तरीही मारहाण केली जाते। लोकांकडनं रस्त्यावर ये जा करणाऱ्या बघ्याची भूमिका घेतली जाते। व्हिडिओ काढले जात होते या घटनेचे, मात्र कुणीही हे भांडण असेल किंवा ही मारहाण थांबवण्यासाठी पुढे आलेलं नाही। दुसरीकडे आपण जर बघितलं तर या सगळ्या वादानंतर आता महेंद्र थोरवे यांच्यावर हे प्रकरण शेकतंय असं दिसत असल्यानंतर महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून एक स्पष्टीकरण पुढे आलेलं आहे की शिवाजी आणि ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्या व्यक्तीचं नाव अमर आहे। दोघेही कर्जत येथील रहिवासी आहे। त्यांची आधी मैत्री होती, दोघेही शिवसेनेत काम करतात, मात्र त्यांचं आता मैत्रीचं रूपांतर पूर्व वैमनस्यात झालं आणि त्यातून ही मारहाण झाली असल्याचं स्पष्ट केलं जातंय। मात्र या संपूर्ण मारहाण आणि या वादामध्ये महेंद्र थोरवे यांचा कुठलाही संबंध नाही। जाणीवपूर्वक महेंद्र थोरवे यांना बदनाम करण्यासाठी राजकीय षडयंत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि नेते करत असल्याचं स्पष्टीकरणात सांगितलं जात आहे। मात्र महेंद्र थोरवे यांनी पुढे येऊन अद्यापही अधिकृत त्यावरती प्रतिक्रिया दिली नाही आणि ज्या पद्धतीने मारहाण महेंद्र थोरवे यांचा मस्तवाल बॉडीगार्ड करतोय, अर्थातच कुठे ना कुठे आपण ज्यांचे अंगरक्षक आहोत तो आपला आमदार हा सत्ताधारी पक्षाचा आहे आणि आपलं कोणी वाकडं करू शकत नाही, याच भावनेतनं ही मारहाण झाली असल्याचं देखील आता स्थानिकांशी मी बोललो त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातंय। आणि जी गुंडगिरी आहे महेंद्र थोरवे यांचा अंगरक्षक असेल किंवा त्यांच्या सभोवतालची जी काही मंडळी असेल, नेते कार्यकर्ते पदाधिकारी चेले चपाटे जे आहे यांची गुंडगिरी हे कर्जत आणि नेरळ परिसरात वाढत असल्याचं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे, ज्यांच्याशी आपण प्रत्यक्षात बोललोय। अक्षय, ज्या व्यक्तीला दिवसा ढवळ्या भर रस्त्यामध्ये मारहाण झालेली आहे ती व्यक्ती नेमकी कोण आहे, त्या संदर्भातली काही माहिती कळाली आहे? त्या व्यक्तीचं नाव हे अमर आहे असं सांगितलं जातंय। ती व्यक्ती देखील शिवसेनेत असल्याचं देखील सांगितलं जातंय। अर्थात हे जे कळतंय आपल्याला हे स्पष्टीकरण जे महेंद्र थोरवे यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून आलं, या स्पष्टीकरणात नमूद केलं गेलं की मारणारी व्यक्ती शिवाजी आणि ज्या व्यक्तीला मारहाण होती आहे ती व्यक्ती अमर, अशी त्या दोन्ही व्यक्तीची नावं पुढे आलेली आहे। आणि हे दोघेही आधी मित्र होते, मात्र आता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर हे वैरात झालं, त्यांचं पूर्व वैमनस्य आहे आणि यातनंही मारहाण झाल्याचं कळतंय। या सगळ्या प्रकरणात आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात, कारण हा व्हिडिओ पुढे आलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आता आरोप केला जातोय, तर या सगळ्या प्रकरणात अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जाईल का? जो शिवा नावाचा बॉडीगार्ड महेंद्र थोरवे यांचा आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार का, हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गुन्हा दाखल केला जाणार का? आणि दिवसाढवळ्या अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर नेमकं सामान्यांची सुरक्षा आता ऐरणीवरती या प्रसंगामुळे आलेली आहे, कारण दिवसाढवळ्या अशा पद्धतीनं दोन व्यक्तींमध्ये भांडणानंतर ही हाणामारी झाल्याचं समोर येते आणि नेरळमधली घटना आहे। महेंद्र थोरवेंच्या अंगरक्षकानं दादागिरी केल्याचं समोर येतंय। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तुम्ही सुद्धा पाहिला असेल। अशा पद्धतीनं दिवसाढवळ्या एका व्यक्तीला महेंद्र थोरवेंच्या कथित बॉडीगार्डनं मारहाण केल्याचं समोर येतंय। ज्या अर्थी माणसं एकमेकांना मारतात, मी काही चॅनल्सवर थोरवेंचे बाईट बघितले, ऐकले आणि ते म्हणतात की दोघेही माझीच माणसं आहेत। ती माणसं थोरवेंची असतील किंवा नसतील,
हा नंतरचा भाग राहिला. हं. मुळात भर रस्त्यावर, भर बाजारपेठेमध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाला अक्षरशः त्याचं अग्रेशन बघितलं तर जीव घेण्याच्या हेतूने मारहाण करतो. त्याची एवढी हिंमत कशी वाढते? त्याची हिंमत वाढते कारण त्याला कायद्याचा कुठलाही धाक वाटत नाही. त्याची हिंमत वाढते कारण या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली जो गदारोळ चालू आहे आणि ज्या पद्धतीने फडणवीसांच्या शाउटिंग ब्रिगेड मधले 4 बाराने रोज पोलिसांच्या बद्दल वाटेल ते बोलतात, त्यामुळे पोलिसांच्या बद्दल काही म्हणजे लोकांना काही वाटतच नाहीये. आणि दुसरी गोष्ट याच्या उपर जाऊन जेव्हा आमदार थोरवे म्हणतात की नाही नाही तो आमचाच माणूस आहे, मारणारा पण आमचाच आहे, मार खाणारा पण आमचाच आहे, तर मग ह्याच्यातनं तुम्ही काय दाखवताय आम्हाला की दोन्ही माणसं तुमचीच आहेत तर काय तुमचे संस्कार दाखवताय का? हे एका लोकप्रतिनिधीच्या सानिध्यात असणारी माणसं काय पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा अनादर करतात हे संस्कार लोकांना तुम्ही दाखवताय का? हे सरकार शेतकऱ्यांचे आहे? अजिबात नाही. शिंदे साहेब जे बोलतात ते चूक बोलतात. हे सरकार शेतकऱ्यांचं सामान्यांचं नाही, हे सरकार गुंडागर्दी करणाऱ्यांचं, हे सरकार बड्या बापांच्या पोरांनी गोरगरिबांना रस्त्यावर गाड्या ठोकून मारणाऱ्यांचं, हे सरकार लेकी बाळींना असुरक्षित करणारं, हे सरकार लेकी बाळींची अब्रू लुटली जात असताना डोळे झाक करून जाणीवपूर्वक प्रकरण दाबून टाकणाऱ्यांचं हे सरकार आहे. सुषमाताई, हा मस्तवालपणा नेमका कोणत्या गोष्टीमुळे वाढत चाललाय असं तुम्हाला वाटतंय? मी ताई स्पष्टपणे सांगितलं की हा मस्तवालपणा वाढवण्याचं कारण लोकांच्या मनातला कायदा सुव्यवस्थेबद्दलचा जो आदर धाक जे काही आहे ती नाहीशी होत चालली. आणि त्याला कारण जे हे 4 बाराने छाप जे लोक आहेत जे रोज उठून पोलिसांबद्दलचे स्टेटमेंट करतात, काय करायचं ते करून घ्या, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय, काय रे पोलिसांनो काय करताय, अशा ठिकाणी बदली करेल की तुमच्या बायकोला फोन लागणार नाही, माझा व्हिडिओ काढून काय करताय, काय बायकोला दाखवणार काय, किंवा दंगल होत असते आणि दंगलीला कारणीभूत असणाऱ्या माणसाच्याच पाठीशी दस्तूरखुद्द मुख्यमंत्रीच उभे राहतात, किंवा आत्ता नागपूरमधल्या प्रकरणामध्ये अजूनही ज्याने गाडी ठोकलीये त्या फक्त तो भाजपच्या नेत्याचा पोरगा आहे म्हणून त्या संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे जीवाचं रान करतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना लोकांच्या मनात त्याचं काही केलं नाही तर माझं काय करणार आहेत असं म्हणत कायद्याबद्दलची अनास्था अनादर निर्माण होत जातो आणि कायदा जणू ऍबसेंट आहे अशी परिस्थिती निर्माण होते. निश्चित. सुषमा अंधारेजी, खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि या प्रकरणामध्ये हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रियाही आलेली आहे, पाहूयात. अशा प्रकारचा आरोप झालेला आहे. परवा नेरळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्डसुद्धा नाही आहे. जे काय आता सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतो आहे त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेलं आहे. तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे. दोन्ही तर या प्रकरणामध्ये महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया आलेली आहे. नेरळमध्ये घडलेल्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही आणि ती व्यक्ती माझी बॉडीगार्ड नाही असं स्पष्टीकरण महेंद्र थोरवे यांनी दिलेले आहे. शिवसेनेचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अंगरक्षकाचा दादागिरीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावरती त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे.